हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनाने आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी चालले माझ्या सासरी निरगुडे येते. तर रामभाऊ काही घरी नाही आणि आमची गाडी पण घरी नाही, त्यामुळं चुलत मामा ते चाललेत पुण्याला. मी त्यांच्यासोबत चालले या भिगवणपर्यंत आणि मग ते मला न्यायला येणार भिगवणला. तर बघा, आता आमची आजी काय म्हणते तुम्हाला दाखवते. आजीला सांगते आता मी चालले म्हणून. बघा आजे, मी चालली. मी जायची आज. हा, मामा संग जायची या, मग ती यायच्यात भिगवणला नाही. हा, येतात ती तिथं. आम्ही तुला आल्यावर मसाला भात बनवून देईन. नाही म्हणत तर तसं नको म्हणू. तसं नाही म्हणायचं. तुला येताना खाया काय आणायचं? बर, पंचमीला येताना आणती. आता मला करणं झालं नाही तो खाया काय. पुढच्या वारचीने आल्यावर करी. तुझा नवरा फोन केला किती? हा, भिगवण मध्ये. तर बघा, आमच्या आजीला मसाला भात लय आवडतो आणि मी दर वेळेस आल्या बनवून देते, पण ह्या वेळेस काही मला बनवणंच झालं नाही. तर आता पुढच्या वेळेस आल्यावर आहे ना आजी. बर बर बर. तर चला, काकी काय म्हणते बघून येते आता. बघा, आता मी काकीजवळ आले आणि मला काकीने खायला काय काय दिले. तिखट, हे गोड आणि स्वीट कॉर्न. हे काय आहे काकी? लायलन तळल्यालं. आम्ही चाललो आज आमच्या गावा. कधी येणार? आमचा रामराम घ्यावा. महागारी होय पंचमीला. पंचमीला लगेच महागारी. 15 दिवस तर राहिली पंचमी. बर. आणि पंचमी झाली की लगेच रक्षाबंधन 10 दिवसांनी परत महागारी यायचंय. तुम्ही केव्हा यायचं आमच्याकडं? आम्हाला बोलवा. कधी? पंचमीला ये. पंचमीला असतो का? तर बघा, मी त्या मामांसोबत जायची. मग इकडं आता म्हणलं मामांचं झालं का नाही बघा, का जायच्यात का नाही ते पण नक्की नाही अजून. तर फायनल झालंय का त्यांचं आणि कधी जायचं ते बघण्यासाठी मी आले बघा इकडं. आता बघते की त्यांचं झालंय का नाही. तर बघा, आता मी चालले आणि पाऊस आला. सगळेजण जेवण करतात इकडं. आजी, भाऊ, मम्मी, आजी सगळं जेवण करतात. शेळ्या आल्या का पाऊस आला, त्यामुळे बघा इकडं मी पात्र घेतले, पर्स घेतली इकडं. यात घेतले आळूची पानं, यात भरपूर काय काय घेतले. आणि मग ते भाकरी मला न्यायला चपाती. हा, काय म्हणती? मला न्यायसाठी चपात्या. तर चला, आता उशीर झाला आणि पाऊस पण आलाय. आता डायरेक्ट गाडीत घेऊ. तर बघा, आता आम्ही आलो जेऊरमध्ये आणि मामा उतरून गेले तिकडं. मामाच्या पाणीपुरीच्या गाड्यावरतीच आहे मामाचा गाडा. तर घरनं काही व्हिडिओ घेतला नाही, कारण लय उशीर झाला होता निघाला आणि पाऊस येत होता आणि लय घाई झाली होती. मामाला पुण्याला जायचं आहे म्हणून मग लवकरच आवरलं आणि लवकरच आलो. तर चला, आता चाललेत निरगुड्याला. बघा, तिथं आहे मामाच्या पाणीपुरीचा गाडा आणि ते मामा गेला तिकडे. मामाने रूम घेतली, ते रूम बघण्यासाठी. आता 10-15 मिनटं झाले इथंच बसले आम्हाला. तर बघा, आता मामा आले आणि आमचा प्रवास झाला चालू. पाऊस येत होता थोडा थोडा, त्यामुळं खूप छान असं वाटत होतं. वातावरण हे खूप छान दिसत होतं. आणि आम्ही इंदापूर टेंभुर्णी रोडवरून चाललो होतो. दरवेळेस आम्ही डिक्सरच्या पुलाकडनं येतो, पण ह्यावेळेस आम्ही इकडनं आलोत, कारण तिकडला रस्ता मामाला जरा वेगळा वाटतो आणि इकडला आपलं सरळ असं जातो. त्यामुळं मामा म्हणजे कोण माहिती आहे का? तर माझ्या चुलतीचा सक्का चुलत भाऊ. हे म्हणजे मामा म्हणजे मला सख्खे मामासारखंच. मी कधी चुलत हे नाही असलं काही वाटतच नाही, सख्खे मामासारखेच. आणि बघा, पंढरपूरच्या वाऱ्या पाठीमागं फिरल्या होत्या, त्यामुळे इतकं ट्रॉफिक लागलं ना आम्हाला. रोडने खूप जास्त ट्रॉफिक होतं, त्यामुळं आम्हाला जायला उशीर होत होता. आणि कसं बस आम्ही ट्रॉफिकमधून निघलोत आणि टेंभुर्णीच्या जवळजवळ आहोत. सिंगल रोड आहे ना, त्यामुळे जास्त ट्रॉफिक होतं. तर बघा, आता आम्ही टेंभुर्णीच्या जवळजवळ आलोत आणि आता लवकर जाणार आहे भिगवण. भिगवणमध्ये पोहोचलो आणि मामाला चहा वगैरे पाजला आणि मामा आताच गेले आणि नवरदेव आलेत मला न्यायला. हा, मामा आता तुला सोडवायला आलेले ना. आठवड्यावर तू नव्हती घरी, मग आनंद वाटला. तू घरी येणार आहे? घरी येणार आहे म्हणून आनंद वाटला का आठवडाभर घरी नव्हती म्हणून आनंद वाटला? तसं नाही आता घरी येणार आहे.
आईला करमत नव्हतं ना, मग आई म्हणली जा लवकर आणायला. अश्विनी आली. मी घरी नसल्या कोणालाच करमत नाही, पप्पांना करमत नाही, नाईला करमत नाही. आता आम्ही चाललो घरी. बघा एवढ्या बॅग आहेत, आता कशा न्यायच्या काय माहित. आता मी 4 चाकीत निवांत आणले, आता कशा न्यायच्या बॅग. तर बघा मी माझ्या महिन्याचे 8 दिवस होते आणि आज मी निर्बळाला आले. मी रविवारीच गेले होते, रविवारीच नव्हतं आले. तर माझ्या नवऱ्याला इतका आनंद झाला मी आलेले. मला सांगू पण शकत नाही. मला त्यांनी नको 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 मला तरी त्यांनी मला जेवायला आणले. म्हणजे जेवण काही नको. एक दादा भेटले, त्यांनी आम्हाला मिसळ आणि दुसरी भाजी आणून दिली. तर ते आम्हाला बोलले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघू, आवडून तुम्ही व्हिडिओ काढता का. ते म्हणले हा, ह्यांनी थोडीशी माहिती दिली आमची. तर बघा त्यांनी आमच्यासाठी मिसळ आणली. हे हमारा भिगवण का दोस्त है, ज्योति होटल है ना, ज्योति होटल. ज्योति हॉटेलमध्ये दादाने आम्हाला दोस्त आपने अच्छा सर्विस दिया दोस्त. हाँ दोस्त नाम क्या है तुम्हारा? सूरज नाम है. कभी आए ना इधर सोलापुर रोड पे, सूरज से कभी भी मिले, अच्छा सर्विस देता है दोस्त. तर बघा आम्हाला ते भेटला होता सूरज आणि त्याने आम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्ही व्हिडिओ काढता का, तर मला तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या म्हटलं. मला खूप आवडेल तुमच्या व्हिडिओमध्ये यायला आणि आम्हाला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हटलं. मी तुमचे व्हिडिओ बघत जाईल. तर खूप छान असं वाटलं, कारण ते आपल्या देशातलं नाही तरी पण इतकं म्हणजे थोडा लई नाही पण थोडासा तरी सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला त्या दादाने. तर आम्ही पण त्याला खूप छान असं बोललो आणि हे पण बोलले. तर चला आता आम्ही मिसळ खाऊन घेतो आणि पुरी भाजी पण दिली, तर ते पण खाऊन घेतो आणि जातो घरी. तर बघा आता आम्ही हॉटेलमधून थोडंसं खाल्लं आणि चाललो होतो घराकडे. तर मला एक छोटीशी अशी नर्सरी दिसली इथं. मग मी ह्यांना म्हणलं की चला आपल्याला घरी लावायला काहीतरी झाडं घेऊन जाऊया. मला लय झाडं लावायची आवड, पण कोंड्यातमध्ये झाडं लावायची म्हणले की करडं खाईल, कोंबड्या म्हणजे कोंबड्या चिनी गुलाब हे खायच्या, करडं खायचे, अजून म्हैस हे काय पण खाऊन टाकायचे झाडं. माझे झाड ठेवतच नव्हते, लय लावण्याचा प्रयत्न केला पण एका पण जनावरांनी ठेवलं नाही माझं झाड. म्हणून मग मी आता इथं लावण्याचा प्रयत्न करते, लावते पण. आणि बघा आता आम्ही इथं आले बघायला गुलाबाची झाडं. गुलाब आणि मोगरा मी घेऊन जाणार आहे आता. किती छान छान आहे तिथं, रोडच्या कडेलाच आहे, भिगवणच्या तिथं रोडच्या कडेलाच आहे बघा. छोटीशी नर्सरी आहे ना, छान आहे ना. मला कुठे मला ते म्हणले झाड घ्या म्हटले आणि हां जे आवडेल ते घ्या. ओके. तर चला आता आम्ही घेतो झाडं आणि जातो घरी. तर बघा आता आम्ही नर्सरीतनं झाडं घेतली छान छान अशी. इकडं घेतलाय मोगरा, गुलाब आणि हे घेतलंय शोचं झाड. म्हणजे मोगरा आणि गुलाब आणि हे झाड आहे ना, हे शोचं इतकं छान दिसतं ना, असं डेरेदार होतं असं पसरून. खूप छान दिसतं, घराच्या समोर लावलं ना लई छान दिसतं आहे ना. किती छान दिसतं, एकदम भारी. म्हणजे घराच्या समोर असं झाड असले ना, स्वच्छ सुंदर वातावरण आणि करमून जातं मात्र. हा म्हणून मग मी घेते आणि सारखे लावत बसते झाड दारात. आता हे आम्ही 150 रुपयाचे झाड घेतले. 50 आहे ना, 50 भरपूर ऊन लागते. अचानक पाऊस येते, अचानक ऊन लागते. बघा आज किती ऊन आहे इकडं. ऊन वारा पाऊस सगळं तसे दिवसच येते, ऊन वारा पाऊस सगळं सोबत. तर चला आता आम्ही चालू घरी. ऊन भरपूर लागते आणि तोंडाला बांधायला स्टोर राहिलाय कोंडेजला. आता हो स्टोर राहिला कोंडेज. हे मला म्हणत होते आता घेऊ, पण नको म्हणलं. घरी पण आहे आणि कोंडेजला पण आहे, सारखं सारखं घ्यायचं म्हणल्यावर कसं व्हायचं. तर चला आता आम्ही चालू घरी. तर बघा आता भरपूर वेळ झाला आम्ही आलोत घरी आणि मी आल्याला काही व्हिडिओ घेतला नाही, कारण ना माझं तेच चाललेलं बॅग काढायची, काय काय आणलंय ते आईनं दाखवायची. माझं तेच काम असतं. आले की आईला दाखवत असते मी, हे आणलं ते आणलं. मग मी आईला दाखवलं आणि मग भाऊजी जाऊन वडापाव घेऊन आले. मग आम्ही सर्वांनी वडापाव मस्तपैकी खाल्ले गरमागरम आणि खूप छान वाटलं सर्वांसोबत आज, कारण आठवडाभर झालं मी ह्यांच्यासोबत नव्हते आणि आज सर्वांसोबत खूप छान असं वाटलं. ही घरी आल्यामुळे आम्हाला खूप आनंद. कसं बोलतोय. आणि आज घरी आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला, कारण की आठवडा नव्हते ते आम्हाला करमलं नाही ना. बघा व्हिडिओ काढून द्यायला, तिकडं कोंबडा व्हिडिओ काढून देत नव्हता आणि इथं आमचे रोहन व्हिडिओ काढून द्यायला. तिकडे कोंबडा चावायचा, हिच्या मागे लागायचा आणि इथं रोहन आणि ते रोहन माझ्या पाठीमागे लागते व्हिडिओ काढून द्यायला. असं नाही मित्रांनो. तरी तुम्हाला कसं वाटलं? खूप दिवसात आनंद वाटला ना. आज लय दिवस घरी नव्हते ना, एक आठवडाभर. मग आम्हाला घरी कोणालाच करमत नव्हतं, घरी कोणालाच करमत नव्हतं ना, त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटलं सर्वांसोबत.
तर बघा मी तिकडून येताना पण ह्यांना झाडं दिली होते आणि मी आता येताना पण झाडं घेऊन आलो. तर किती छान असे झाडं झाले बघा तुम्हाला दाखवते. बघा सर्व असे किती छान असे एका लाईनीत लावलेत. इकडे कोरफड आहे, इकडे आहे मोगरा आणि हे आहे शोचं, हे आहे गुलाब, इकडे चनी गुलाब, इकडे चनी गुलाब. आणि हे झाड कशाचं ते मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, मला काही माहीत नाही. आणि इकडं पण तेच आहे आणि इकडं तुळशीत पण ते लावले. आणि इकडे आहे गुलाब, इकडे चनी गुलाब आणि इकडं आहे मनी प्लांट. मग असे छान असे आम्ही लाईनीने लावले झाडं. बघा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला कशी वाटली? खूप छान झाड आहेत का. तू यायच्या आधी इथं आहे ना फक्त तुळशीचं एकच झाड होतं. झाडांची एवढी आवड. माझ्या लग्नाच्या अगोदर फक्त एकच झाड होतं, फक्त तुळशीचं. आणि आता एक मी एवढं बनवलं आणि अजून तर लई बनवलं नाही. बघा आमचे रोहन व्हिडिओ बनवतात, वहिनीने झाड आणल्यात पण दादाचे पैसे नाही आणल्यात. मग कुणाचे पैसे नाही आणायचे मी झाड? मग कुणाचे पैसे नाही? तर बघा माझी झाड तुम्हाला कशी वाटली कमेंट खूप करून छान झाड नक्कीच आहेत सांगा. आमच्या.